नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांकडे छान पूजेची तयारी चालू असते। पूर्णाजी आणि प्रताप सायली आणि अर्जुनला पूजेला बसण्यासाठी सांगतात। सर्वांना खूप आनंद झालेला असतो। आता इकडे जेलमध्ये साक्षी खाली झोपलेली असते आणि प्रिया बाकावरती झोपलेली असते। साक्षी रागातच म्हणते, "ए उठ, मला इथे झोपायचं आहे, तू खाली झोप." तेव्हा प्रिया म्हणते, "इकडे इकडे बघू लागते आणि यावरती तर महिपत शिकरे असं कुठं नाव लिहिलेलं नाही आहे, म्हणजे हा तुझ्या बापाचा माल नाही." साक्षी रागातच म्हणते, "तुला जरा वेड लागलाय का? तुला कळते का तू कोणाशी बोलतेय? तू विसरतेस का मी कोण आहे ते?" दोघींमध्ये चांगलेच वाद होतात। तेव्हा साक्षी प्रियाला खेचून खाली बसवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र प्रिया काही तिला आवरत नाही आणि साक्षी दूर जाऊन पडते। चिडलेली साक्षी पुन्हा उठते आणि एक सणकणी प्रियाच्या थोबाडीत हाणते। प्रियासुद्धा घाबरल्याचं नाटक करते आणि तिथून उठते आणि तीसुद्धा एक सणकणी साक्षीच्या थोबाडीत हाणते। साक्षी खूपच चिडते आणि तिला चांगली धमकावते, "तुझं सत्य सर्वांसमोर आणू का?" प्रिया रविराज किल्लेदार प्रियासुद्धा धमकावते की तुझ्याही लक्षात नाही वाटतं, विसरलीस का त्या व्हिडिओबद्दल, ज्याच्यामध्ये तुझ्या बापाने सगळ्या त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली होती, कसं त्याने रविराजचा ॲक्सिडेंट करून आणला, कसा प्रतिमाचा चेहरा जाळला आणि मला किल्लेदारांच्या घरामध्ये कोणी पाठवलं, तुम्हीच ना, या सगळ्याचा पुरावा माझ्याकडे आहे, विसरलीस का तू? तो मी सर्वांना दाखवू का?" तेव्हा साक्षी मात्र खूप घाबरते आणि लगेच तिच्या जागेवरती जाऊन बसते आणि प्रिया लगेच बाकावरती आडवी होते। इकडे महिपत त्याच्या पंटर लोकांना सांगतो की समजले ना तुम्हाला काय करायचे ते, मात्र तोंड बघू नका, निघा इथून लवकर. त्या अर्जुन सुभेदारला रोज असं वाटलं पाहिजे की कशाला मी जगतोय, त्यापेक्षा मी मेलेला बरा, असं मला त्याचं आयुष्य करायचं आहे. आता त्याचे पंटर तिथून निघून जातात। इकडे अर्जुन सायली पूजा करत असताना महिपतची माणसं अर्जुनच्या घराबाहेर येतात आणि दगडाला चिठ्ठी बांधून काचेतून आतमध्ये दगड फेकतात। सगळेजण खूपच घाबरतात। सायली ती चिठ्ठी पाहते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन, आता तुझी वेळ आली आहे. अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि प्रताप अर्जुन दोघेजण मिळून बाहेर कोण आहे ते बघण्यासाठी जातात, पण तिथे कोणीही नसतं। मग तेव्हा इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात आणि अर्जुन त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो। सगळेजण घरात आल्यानंतर पूर्णाजी तर खूप नाराज असतात, कारण अश्विन पूजेमध्ये सामील नसतो, त्याची बायकोही जेलमध्ये असते। तेव्हा सायली त्यांची समजूत काढते। कल्पनाला सुद्धा तिच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं। तीसुद्धा सायलीला म्हणते की मी यांनी वेळेवर सांगितलं होतं मला तन्वीकडे झुकतं माप देऊ नकोस, तरीसुद्धा मी त्यांचं ऐकलं नाही आणि हे सगळं जे झालं आहे ते सगळं माझ्याचमुळे झालं आहे। सगळ्यांनाच त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत असतो, पण सायली म्हणते की आपण या गोष्टी कशाला बोलायच्या, आता आपल्यामध्ये अस्मिताताईचं बाळसुद्धा आहे ना, ते सुद्धा अशा गोष्टी ऐकतंय, त्याच्या कानावरती फक्त छानच गोष्टी गेल्या पाहिजे, असं म्हणून सायली पुन्हा घरचं वातावरण बदलून टाकते। तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।